नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अंकेक्षणाची ओळख हा टॉपिक बघतोय. मी मी प्राध्यापक किरण शेंडे, SVKT महाविद्यालय, नाशिक. तर आपण अंकेक्षणाची ओळख TY BCom या विषयी आपण बघत होतो. तर याच्यामध्ये मागच्या लेक्चरला आपण अंकेक्षणाचा अर्थ व व्याख्या बघितलेलं आहे. आपण सविस्तर बघितलेलं आहे अंकेक्षणाचा अर्थ काय होतोय. त्यानंतर अंकेक्षणाचे स्वरूप आपण बघितलेलं आहे. त्यानंतर अंकेक्षणाची उद्दिष्टेही आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं, समजून घेतलेली सर्व. त्याचबरोबर अंकेक्षणाचे महत्त्व, फायदे, अंकेक्षणाचे विविध प्रकार हे सर्व आपण अभ्यासलेले. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, तर पहिलं आपण आजच्या लेक्चरमध्ये अंकेक्षणाचं आता समजून घेतलेलं आहे. आपण अंकेक्षणाचे फायदे, महत्त्व सर्व समजून घेतलेलं आहे. अंकेक्षण कशासाठी करतो आपण हेही समजलं. तर आजच्या लेसनमध्ये आपल्याला चुका व अफरातफर, ज्याला आपण एरर्स अँड फ्रॉड्स असं म्हणतोय, तर ते आज आपल्याला बघायचं आहे डिटेलमध्ये. त्यानंतर अंकेक्षण कार्यक्रम, कुठलंही अंकेक्षण करताना किंवा कुठलाही आपण कार्यक्रम जो म्हणजे आपण पूर्वतयारी करतो त्याला कार्यक्रम म्हटलेलं आहे. म्हणजे अंकेक्षण करताना काय प्रोसिजर करायची, कसा कार्यक्रम ठरवायचा हे आपण यामध्ये डिटेल बघणार आहे. आणि शेवटचं आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे अंकेक्षण नोंदवही, ऑडिट नोटबुक त्याला म्हणतात. तर त्याचा उपयोग काय, का केले जाते हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवात आता करूया. याच्यामध्ये पहिलं आपलं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आजचं जे आहे, यामध्ये चुका व चुकांचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. चुका काय आहेत, त्यांचे प्रकार काय हे अभ्यासायचे आहे. त्यानंतर अफरातफर आणि त्याचे असलेले विविध प्रकार हेही आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि अंकेक्षण कार्यक्रम सविस्तरपणे कसा केला जातो, त्याचा उपयोग काय, फायदे काय, तोटे काय हे सर्व आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहे. आणि शेवट अंकेक्षण नोंदवहीची आवश्यकता हे आपण अभ्यासणार आहे. तर चला आता आपण आज सुरुवात करूया. यामध्ये आपला पहिला टॉपिक जो आहे आपला आजचा, त्यामध्ये चुका. आता चुकांचा अर्थ व प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहे. चुका म्हणजे काय, तर अंकेक्षण करताना सर्वात दुय्यम उद्दिष्ट जे अंकेक्षणाचं ते चुकांचा शोध घेणं आहे. चुका ह्या अनेक प्रकारच्या असतात, म्हणजे कळत न कळत होतात, काही तात्विक चुका असतात, तांत्रिक म्हणतो आपण त्या चुका असतात, किंवा त्याला आपण क्लरिकल एरर्स हा शब्द इंग्लिशमध्ये वापरलेला आहे, किंवा एरर्स ऑफ प्रिन्सिपल हा एक शब्द तिथं आपण त्याला वापरलेला आहे. तर तांत्रिक चुकामध्ये कोणत्या चुका येतात, तर पुनरावृत्तीच्या चुका, ते आपण डिटेल सर्व बघणारच आहे. त्याच्यामध्ये नंतर येतं नजर चुका, नजर म्हणजे त्याला आपण एरर ऑफ कमिशन म्हणतो. त्यानंतर विसर चुका, एरर ऑफ ओमिशन, भरपाईच्या चुका, कॉम्पेन्सेटिंग एरर्स, हे असे चुकांचे प्रकार आहे. तर आपण यामध्ये आता प्रत्येक चुका आपण डिटेल बघू. याच्यामध्ये पहिलं आपण बघूया तर तात्विक चुका, एरर ऑफ प्रिन्सिपल. ज्यावेळेस एरर ऑफ प्रिन्सिपलमध्ये काय सांगता येणार आपल्याला, तर जो व्यक्ती ज्याला आपण काय म्हणतो त्याला अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स असतात, तर हे प्रिन्सिपल ज्या व्यक्तीला माहीत नसतात, तर त्या लोकांकडून ही जी आहे अकाउंटिंगमध्ये जास्तीत जास्त चुका होण्याची शक्यता असते. म्हणजे अकाउंटिंगचे जे प्रिन्सिपल्सप्रमाणे डेबिट साईडला कोणती अमाऊंट असली पाहिजे, क्रेडिट साईडला कोणती अमाऊंट असली पाहिजे, हे अकाउंटिंग प्रिन्सिपलप्रमाणे ठरवून दिलेलं आहे. परंतु जो व्यक्ती अकाउंटशी रिलेटेड नसतो, तर त्याच्याकडून ह्या चुका होतातच. याला आपण एरर ऑफ प्रिन्सिपल किंवा तात्विक चुका म्हटलेलं आहे. जर आता याच्यात बघायला गेलं आपण, तर तात्विक चुकांची उदाहरणं काय सांगता येईल आपल्याला, शिल्लक मालाचे अधिकतम अथवा न्यूनतम मूल्यांकन, म्हणजे ओव्हर व्हॅल्युएशन और अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. जो काही आपल्याकडे स्टॉक शिल्लक आहे, तर स्टॉक किती शिल्लक आहे, तर कधी कधी ओव्हर व्हॅल्युएशन त्याला आपण अधिकतम मूल्यांकन म्हणतो. म्हणजे जास्त, समजा आपल्याकडे 1,000 रुपयाचा स्टॉक शिल्लक राहिलेला आहे, तर कधी कधी चुकून त्यांच्याकडून 1,100 रुपये किंवा 1,500 रुपये असा स्टॉक शिल्लक असलं दाखवलं जातं, किंवा 1,000चा शिल्लक असताना कमी दाखवला जातो, 800 रुपयाचा स्टॉक आपल्याकडे शिल्लक आहे. तर याला म्हटलेलं ओव्हर व्हॅल्युएशन और अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. त्यानंतर घसारा निधी अपुरी तरतूद करणे, इनॲडिक्वेट प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. तर एक अकाउंटिंग रूलनुसार डेप्रिसिएशनसाठी किती अमाऊंट, किती पर्सेंटेज हे ठरवून दिलेले आहेत. परंतु कधी कधी काय होतं, जी काही अकाउंटिंग करणारी व्यक्ती असते त्याला अकाउंटचे प्रिन्सिपल माहीत नसतात. सपोज बुक्स असेल, कॉम्प्युटर असेल, याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळे डेप्रिसिएशनचं ठरवून दिलेलं आहे, किंवा लँड अँड बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, प्लांट अँड मशिनरी, मोटर व्हेकल असेल, याच्या प्रत्येकाचे पर्सेंटेज ठरलेले असतात का ते डेप्रिसिएशन किती पर्सेंटेज असणार आहे. परंतु ते रूल्स जर माहीत नसेल तर चुकून तो कमी जादा त्या ठिकाणी तरतूद केली जाते. तर ही सुद्धा तिथे तात्विक चूकमध्ये येतं, किंवा एरर ऑफ प्रिन्सिपलमध्ये येतं आहे. त्यानंतर कधी कधी ओमिशन ऑफ प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन म्हटलेले, घसारा निधीची तरतूद वगळणे, म्हणजे डेप्रिसिएशनसाठी जी अमाऊंट तिथं ठेवायला पाहिजे, जे काही प्रोव्हिजन करायला पाहिजे, तर ती केली जात नाही. तर ही सुद्धा एक एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणता येईल आपल्याला, किंवा तात्विक चूक म्हणता येईल. आता याच्यामध्ये काय होतं आहे,
हिशोबलेखनाची संपूर्ण माहिती नसलेल्या व्यक्तीने हिशोब लिहिले तर या तात्विक चुका जास्त प्रमाणात होतात. याचा कुठे ना कुठे याची नोंद केलेली असतेच, परंतु याचा जो आहे तेरीज पत्रक म्हणतो आपण, ट्रायल बॅलन्स, याच्यावर याचा इफेक्ट पडत नाही, परंतु नफा तोटा पत्रक जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे त्याच्यावर त्याचा इफेक्ट पडलेला असतो. तर एरर्स ऑफ प्रिन्सिपलमध्ये आपल्या एक लक्षात आलेलं आहे की ज्या व्यक्तीला अकाउंट लिहिण्याची माहिती नाही आहे किंवा ज्याला हिशोब लेखनाची संपूर्ण माहिती नाही, अकाउंटिंगचे रूल्स रेग्युलेशन माहीत नाही आहे, अशा व्यक्तीकडून तात्विक चुका होण्याचे म्हणजे चान्सेस जास्त असतात. आता पुढचं आपल्याला पाहायचं आहे क्लरिकल चुका किंवा त्याला आपण कारकुनी चुका म्हणतो, क्लरिकल एरर्स, कारकुनी चुका किंवा त्याला दुसऱ्या भाषेत न कळत होणाऱ्या चुका. तर याच्यामध्ये या ठिकाणी चुका ज्या झालेल्या असतात त्या न कळत होतात, म्हणजे तो जाणून बुजूनही करीत नाही. तर याच्यामध्ये न कळत होणाऱ्या चुका किंवा क्लरिकल एरर्समध्ये जे आहे ते पहिला त्याचा प्रकार आहे पुनरावृत्तीच्या चुका, ज्याला आपण एरर ऑफ डुप्लिकेशन म्हणतो. म्हणजे काय होतं, एकाच व्यवहाराची 2 वेळा नोंद होते, त्याला आपण काय म्हणतो पुनरावृत्तीच्या चुका. म्हणजे डबल ते डुप्लिकेशन त्याच्यामध्ये होतं आहे. एखाद्या वेळेस काय होतं, एखाद्या वेळेस आपण एखादं बिल तो क्लर्क काय करतो, एंट्री करतो, जो अकाउंटंट असेल एक बिल नोंदवतो, त्याचं एंट्री करतो त्याच्या अकाउंटच्या बुकमध्ये आणि परत चुकून त्याच्याकडून तेच बिल परत डबल नोंदवलं जातं आहे, तर याला पुनरावृत्तीच्या चुका म्हटलेल्या आहे. म्हणजे ती चूक 2 वेळेस होते. तर ह्या अशा ज्या चुका ह्या शेवटी बेरीज करताना लक्षात येतात. त्यानंतर 2 नंबरची जी आहे चुका, समजा कारकोनी चुका बघतोय आपण किंवा न कळत होणार चुका, त्यातला दुसरा प्रकार जो आहे तर तो आहे नजर चुका. आता नजर चुका म्हणजे काय, त्याला एरर ऑफ कमिशन म्हणतो आपण. म्हणजे सर्वसाधारणप्रमाणे काय म्हटलेलं त्यांनी, जमा खर्चाच्या पुस्तकात लेखन करत असताना त्या लेखनात चुका होतात. काही आकडे मोड जे आहे हे चुकून माणसाच्या विसरळूपणा म्हणा किंवा काहीतरी कारणामुळे ते विसरून जातात. नजर चुका आपण त्याला एरर ऑफ कमिशन म्हणतो. किंवा त्याचा दुसरा प्रकार काय सांगता येईल आपल्याला, नजर चुकामध्ये समजा आपण जे काही अकाउंटचे बुक आहे आपल्याकडे डबल एंट्री सिस्टीमचे बुक आहेत, तर एक एंट्री केली जाते आणि दुसरी एंट्री करण्याचं राहून जातं आहे. किंवा कधी कधी न कळत चूक होणाऱ्या चुकामध्ये आणखीन आपल्याला काय सांगता येईल, चुकीच्या बाजूवर नोंद होणे. म्हणजे आपले डेबिट आणि क्रेडिट साईट आहे, कधी कधी क्रेडिटचे आयटम डेबिट साईटला लिहिले जातात किंवा डेबिटचे क्रेडिट साईटला लिहिले जातात. त्यानंतर लेजरमध्ये चुकीच्या रकमेची नोंद होणं. म्हणजे आपण लेजर अकाउंट बनवतो, नंतर आपण त्याचे वेगवेगळ्या अकाउंटला पोस्टिंग करतो, तर लेजर बनवतानाच तिथं कधी कधी चुकीची एंट्री केली जाते. तर ही सुद्धा म्हणजे नजर चुकीने होते. म्हणजे ते करण्याचा काही भ्रष्टाचार करण्याचा असं काही उद्देश नसतो. त्यानंतर चुकीच्या खात्यावर खर्च टाकणे, त्याला आपण म्हणतो पोस्टिंग टू रॉंग अकाउंट. आता चुकीच्या खात्यावर खर्च टाकणे म्हणजे कसं, सपोज कधी कधी एकाच नावाच्या 2 व्यक्ती असतात. समजा एखादी कंपनी आणि एखादं त्यांनी माल खरेदी केलेला आहे, समजा त्या समोरच्या कंपनीचं नाव असेल सावंत ट्रेडर्स आणि दुसरा एक कंपनी असेल सावंत लिमिटेड. तर कधी कधी त्या सावंत ह्या नावामुळे सुद्धा जो सावंत ट्रेडर्सला खर्च दाखवायचा तो सावंत लिमिटेडला दाखवला जातो. म्हणजे हा सुद्धा त्या ठिकाणी नजर चुकीने होऊ शकतो आहे, म्हणजे ही चूक होऊ शकते. त्यानंतर चुकीच्या खात्यावरील शिल्लक कमी अथवा जास्त काढणे, चुकीने खात्यावरील शिल्लक कमी अथवा जास्त काढणे. म्हणजे आपण ज्यावेळेस टोटल करतो, अकाउंट टॅली करतो आपण, तर कधी कधी चुकून न कळत आपल्याकडून ते अमाऊंट कमी जादा होते. तर यात ही सुद्धा न कळत होणारी चूक आहे. त्यानंतर बेरीज, गुणाकार, भागाकार आपण करतो आहे, शिल्लक, जी काही अमाऊंट आपली शिल्लक राहिली, हे करताना काय होतं आहे, कधी कधी ह्यासुद्धा चुका होतात, कारण की व्यक्ती येतो चुकणारच आहे. ठीक आहे. तर यानंतर आता आपल्याला कारकोनी चुका किंवा न कळत होणार चुकामध्ये आपल्याला 3 नंबरची चूक बघायची, त्याच्यामध्ये विसर चुका म्हटलेलं आहे, एरर ऑफ ओमिशन. आता याच्यामध्ये काय होतं आहे, तर या प्रकारे झालेल्या व्यवहाराची नोंद करायची राहून जाते. म्हणजे जे काही व्यवहार झालेले याची नोंदच करायची राहून जाते. म्हणजे कधी कधी काय होतं आहे, समजा एखाद्या व्यक्तीकडून आपण 10,000 रुपये घेतलेले, 10,000चा माल त्याच्याकडून आपण म्हणजे माल आपला विकला आणि त्याच्याकडून 10,000 रुपये घेतलेले, परंतु त्याची नोंदच केली जात नाही. तर पूर्णपणे ते विसरून जातो आहे आपण चूक त्याची करणं. तर ह्या चुका ज्या आहेत, मग याची कुठेच आपल्याला एंट्री दिसत नाही. म्हणजे माल गेलेला आहे आपला आणि पैसे आले त्याची एंट्रीसुद्धा आपण केलेली नाही आहे. तर याच्यावरून काय होणार आहे, तर ही विसर चूक झालेली, याचा हिशोब पण कुठे लागत नाही आपल्याकडून किंवा बिल दिलेलं आहे आपण, हे सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही. मग ज्यावेळेस आपण अकाउंट टॅली करतो तर त्यावेळेस ह्या चुका निदर्शनास येतात. म्हणजे आपण ट्रायल बॅलन्सचा ज्यावेळेस टॅली करतो त्यावेळेस ह्या चुका आपल्याला सापडतात. पण अशा चुका लवकर शोधणंही अवघड असतं, कारण की याचे दुसरे इफेक्टसुद्धा आपण दिलेले नसतात किंवा याच्याकडं आपण काय म्हणतो त्याला, बिल नसतं किंवा त्याची आपल्याकडे स्थळ प्रत आपण जे म्हणतो त्याची कार्बन कॉपीसुद्धा नसते आपल्याकडे. म्हणजे त्यामुळे ह्या विसर चुका शोधणं अवघड असतं. त्यानंतर पुढचं आहे भरपाईच्या चुका. आता भरपाईच्या चुका म्हणजे काय,
तर याच्यामध्ये असं होतं का आपण एखादी चूक आपल्याकडनं झालेली आहे, तर त्याच वेळेस आपल्याकडून आणखीन एक दुसरी चूक झालेली असते आणि ह्या 2 चुका एकमेकाला पूरक ठरतात. समजा याच्यामध्ये जर सांगायचं झालं, आपण एखाद्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला ₹1000 दिले आणि आपण त्याची एंट्रीच केलेली नाही आहे. परंतु त्याच दिवशी आपल्याला आणखीन दुसऱ्या व्यक्तीकडून तो ₹1000 आलेले आहे आणि त्याची पण एंट्री केलेली नाही आहे. तर तो आपला हिशोब टॅलीच राहतो. कारण की आपण पैसे गेले त्याचीसुद्धा एंट्री आपल्याकडून चुकून राहून गेलेली आहे आणि आपल्या लक्षात राहिलेलं नाही ते एंट्री करण्याचं. परंतु आपल्याकडे पैसे आले ही सुद्धा आपण एंट्री केलेली नाही, ती पण आपल्या लक्षात नाही राहिली. म्हणजे ₹1000 गेले आणि ₹1000 आले. तर याला म्हणतात कॉम्पेन्सेटिंग एरर किंवा त्याला आपण भरपाईच्या चुका म्हणतो. आलं लक्षात? मग ह्या ज्या भरपाईच्या चुका आहेत, तर याच्यामुळे सुद्धा या चुका शोधून काढताना हिशेब तपासणी जो आहे त्याला एकदम काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर या प्रकारे आपण ह्या 4 प्रकारच्या चुका बघितलेल्या आहे. आता पुढचा प्रकार जो आहे आपल्याला फ्रॉड, त्याला आपण अफरातफर म्हणतो. आता अफरातफर म्हणजे जी आहे याचा एक उद्देश असतो. जी अफरातफर होती चूक, आता बघा चूक आता आपण बघितलं डिटेल. चूक ह्या चुकून होणाऱ्या असतात. यामध्ये त्या व्यक्तीकडून नकळत चुका होतात. त्याच्यामध्ये त्याचा कुठलाही भ्रष्टाचार करण्याचा उद्देश नसतो किंवा जो व्यक्ती काम करतो तो चुकणारच आहे. तर आता अफरातफर आपण समजावून घेऊ. अफरातफर किंवा त्याला आपण फ्रॉड म्हणतो. आता अफरातफर म्हणजे काय? जाणून बुजून हेतुपुरस्पर अथवा बुद्धिपुरस्पर केलेला चुकीच अफरातफर असे म्हणतात. व्यवसाय चालकाचा फायदा करून देण्याच्या उद्देशाने ज्या चुका केल्या जातात त्यांना अफरातफर असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे चुका ह्या ज्या असतात नकळत होतात, तर अफरातफर जाणून बुजून केलेली असते. मग अफरातफरमध्ये खोट्या नोंदी केल्या जातात, नोंदीमध्ये काही बदल केले जातात किंवा खऱ्या नोंदी नष्ट केल्या जातात. पैशाची, वस्तूंची किंवा संपत्तीची अफरातफर केली जाते व खोटी खाती लिहिली जातात. यामध्ये कुठलेही व्यवहार जे आहेत हे भ्रष्टाचार करण्याच्या दृष्टीने त्यामध्ये बदल केला जातो आहे. तर याला आपण अफरातफर असं म्हणू शकतो आहे. आता अफरातफरीचे प्रकार आपल्याला बघायचे. अफरातफरीच्या प्रकारामध्ये याच्यामध्ये पैशांची अफरातफर, हिशेबातील अफरातफर. मग आता पैशातील बनलं म्हणजे काय झालेलं आहे, पैशातील त्याच्यामध्ये परत 2 फ्रॉड थ्रू डिफॅलेक्शन म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये रोख पैशाची अफरातफर आणि मालाची अफरातफर दाखवलेली आहे. म्हणजे तो प्रकार आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हिशोबातील खोटेपणा, तर त्याला मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट आपण म्हणतो. त्यामध्ये अधिक फायदा दाखवणं अथवा कमी नफा दाखवणं. तर याचं काय आहे हे डिटेल आपण पुढच्या याच्यात प्रकारामध्ये बघू. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे पैशाची अफरातफर. आता पैशाच्या अफरातफरमध्ये काय केलं जाऊ शकतं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जमा झालेल्या रकमेची नोंद न करणं, नॉट रेकॉर्डिंग ऑफ कॅश. म्हणजे जेव्हा आपल्या संस्थेत काही पैसा येतोय कुठून, आपल्याला कोणी जर आपल्याला पैसे दिले असतील तर त्याची नोंद करायची नाही. म्हणजे मग काय होतं, सपोज आपण उधारीवर माल विकलेला, त्या व्यक्तीने आपल्याला पैसे आणून दिलेले, परंतु त्याचं आपण बिल तयार करायचं नाही किंवा त्याला बिल द्यायचं नाही आणि त्याची एंट्री कुठेच करायची नाही आणि ते पैसे वैयक्तिक वापरासाठी वापरायचे किंवा त्याची नोंद कुठेच करायची नाही. त्याचा गैरवापर केला जातो. तर याला ह्या प्रकारे जमा झालेल्या रकमेची नोंद न करणे ही एक अफरातफर होते. मग आता याच्यामध्ये अफरातफर कोणत्या मार्गाने केली जाऊ शकते, तर मिळालेल्या रकमेची नोंद रोकड किर्दीत न करणं, म्हणजे कॅशबुकमध्ये त्याची एंट्री न करणं. त्यानंतर कार्बन कॉपी असेल किंवा त्याची काउंटर हे असेल, प्रत असेल, नक्कल प्रत असेल, ती नाहीशी करणे किंवा त्याचा पुरावा नष्ट करणे. बघा जसं बिगर व्यावसायिक विक्री असते, म्हणजे समजा आपण आपल्या दुकानातलं भंगार विकलं आहे, काही रद्दी असेल ते विकलेलं आहे किंवा जुने झालेल्या वस्तू विकलेल्या आहे, तर त्याची नोंद न करणं. त्यानंतर ज्या काही धर्मदाय संस्था असतात तर त्यांना जे काही देणग्या मिळतात तर त्या देणग्यांची सुद्धा ती कुठेच एंट्री करत नाही. अशा प्रकारे आपण पैशातली ती अफरातफर ही केली जाते. त्यानंतर संस्थेत जमा झालेल्या रकमेपेक्षा कमी रकमेची नोंद करणं, ही ह्या मार्गाने सुद्धा आपण अफरातफर केली जाते. यात काय केलं जातं आहे, त्या प्रकार प्रत्यक्षात जमा झालेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम जमा दाखवून अपहार केला जातो. म्हणजे आपल्याकडे रोख विक्रीतून जी काही पैसे जी काही पैसे मिळालेले त्याची नोंद कमी दाखवायची. म्हणजे आपल्याला ₹1000 मिळाले तर आपण ₹800 मिळाले असं दाखवायचं आहे. किंवा एखादा आपल्या जे काही आपले डेटर्स असतील यांच्याकडून मिळालेली रक्कम, म्हणजे ज्या व्यक्तीला आपण उधार माल दिलेला त्याने आपल्याला रक्कम दिली असेल तर ती रक्कम न दाखवणे. किंवा कॅशबुकची जमा बाजूची बेरीज कमी घेणे, त्यामुळे काय होणार आहे, खर्च बाजूची बेरीज जास्त होते व दोन्हीतील फरक असेल तेवढ्या रकमेला अपहार केला जातो किंवा तिथं ती अफरातफर केली जाते. येते लक्षात. त्यानंतर पैशाच्या अफरातफरमध्ये काय सांगता येईल आपल्याला, प्रत्यक्षात न केलेल्या खर्चाच्या खोट्या पावत्या करून अपहार करणं. मग याच्यामध्ये कधीकधी प्रत्यक्ष खर्च केलाही जात नाही आहे,
मग याच्यामध्ये काय केलं जातं आहे, तर एखादी स्टेशनरी आणलेली आहे, ऑफिससाठी स्टेशनरी आणलेली दाखवतात, त्याचे खोटे बिल बनवतात आणि ते स्टेशनरी न आणता त्याची जी रक्कम आहे ती खोटे बिल बनवून ती गडप केली जाते किंवा ती रक्कम त्यांनी अफरातफर केली जाते. किंवा कधी-कधी हजेरी पत्रकावर समजा एखादा व्यक्ती महिन्यातून 10च दिवस नोकरीवर आलेला आहे, परंतु त्याचे 20 दिवस, 25 दिवसाच्या सिग्नेचर घेतल्या जातात आणि त्याचा पूर्ण महिन्याचा पगार काढला जातो. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारे अफरातफर आहे. त्यानंतर प्रत्यक्ष एखादा खर्च झालेला नसताना सुद्धा तो खर्च झालेला आहे आणि बद्दल खोटी जी काही बिलं आहे ती तयार केली जातात. किंवा ती बिलं मिळवली जातात. असंही तिथं अफरातफर दाखवली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष खर्चापेक्षा जास्त खर्च दाखवणे किंवा जे काही आपल्याला बिल भेटलेले त्या बिलामध्ये अफरातफर करणं, चेंज करणं या मार्गाने सुद्धा तिथे आपल्याला भ्रष्टाचार किंवा अफरातफर केली जाते. त्यानंतर न दिलेली मजुरीची रक्कम म्हणजे दिली आहे असं दाखवणं. म्हणजे एखाद्या ठिकाणी काही व्यक्ती काम केलेलं आहे, म्हणजे तो मजूर तिथं कामही करत नाही आहे, त्याच व्यक्तींकडून जास्त काम केलं जातं, पण त्या ठिकाणी दुसऱ्या मजुराकडून काम केलं असं दाखवून त्यांच्याकडून जे काही त्यांचं पेमेंट दाखवतात ते अफरातफर केली जाते. ही झाली आपली पैशातील अफरातफर. त्यानंतर चुकीच्या नोंदीद्वारे रोख रकमेची अफरातफर. आता एकच खर्च 2 वेळा दाखवून रोख रकमेचा अपहार करणं. म्हणजे आपण समजा एखादी वस्तू खरेदी केली तर तीच वस्तू आपण 2 वेळेस दाखवतो खरेदी केलेली. म्हणजे त्याची डबल एंट्री केली जाते. 2 वेळेस ते केली जाते. तर ती सुद्धा तिथे अफरातफर होते. त्यानंतर उधार खरेदी ही रोख खरेदी आहे असं दाखवणं. म्हणजे उधारीवर माल आणायचा आणि तिकडे रोख पैसे दिले असं दाखवायचं, पण ते पैसे त्याला न देता ते वैयक्तिक फायद्यासाठी वापरणं. त्यानंतर व्यक्तिगत व्यावसायिक खर्च आहेत असे दाखवून रोख रकमेचा अपहार करणं. म्हणजे कधी-कधी एखादा उद्योजक असतो किंवा कंपनीचा मालक असतो, तो त्याच्या घरचा खर्च जो असतो, समजा त्याच्या घरी लाईट खराब झालेली आहे किंवा त्याच्या घरी नोकर आहे, त्याचं सॅलरी दाखवतात, तर त्या ऑफिसच्या ह्याच्यात किंवा कंपनीच्या सॅलरीत दाखवतात आणि ते पैसे ते काढून घेतात त्यामधून. त्यानंतर काही काल्पनिक खर्च दाखवतात, जे खर्च झालेलेच नाही आहे किंवा पगारपत्रक आहे त्याच्या अमाऊंट जास्त दाखवतात. अशा प्रकारे तिथं भ्रष्टाचार केला जातो किंवा पैशाची अफरातफर केली जाते. आता पुढची जी बघायची ते आपल्याला मालाची अफरातफर. आता मालाची अफरातफर जर म्हटलं आपण, तर पैशाच्या अफरातफरीपेक्षा मालाची किंवा वस्तूची अफरातफर करणं अतिशय कठीण आहे. कारण वस्तू पैशाप्रमाणे आपल्याला सहजासहजी आपल्याबरोबर घेऊन जाता येत नाही किंवा त्या ठिकाणी काय होतं आहे, तरी पण ज्या वस्तू अशा वजनाने हलक्या पण जास्त किमतीच्या, मौल्यवान आहे, अशा वस्तूंमध्ये अफरातफर केली जाते. तर इथं काय करता येते आपल्याला, कशाप्रकारे केली जाऊ शकते, तर मालाची खरेदी झाल्यानंतर खरेदी केलेला माल गोदामात नेण्याअगोदर तो गडप करणं. म्हणजे माल खरेदी करणं आणि गोडाऊनला किंवा आपल्या ज्या काही स्टोअर कीपरच्या ताब्यात देण्यापूर्वी त्यातला वस्तू कमी करणं. किंवा कधी-कधी काय असतं, माल विक्रेता बनावट किंवा खोटा प्रस्ताव पाठवून गोदामातून माल बाहेर काढणं. म्हणजे जे काही गोडाऊनमधून माल आहे, खोटे बिल वगैरे किंवा माल विक्रीचं जे काही स्टेटमेंट असेल ते तयार करणं आणि त्यातून माल काढून घेणं आणि तो माल बाहेर न विकता तो स्वतः तिथून म्हणजे आपण म्हणतो ना, स्वतः तो अफरातफर करणं हे त्या ठिकाणी होतं आहे. त्यानंतर विक्री परत आलेला माल म्हणजे ज्याला आपण सेल्स रिटर्न म्हणतो, तर ते सेल्स रिटर्न आलेला तो गोडाऊनला न देता तो स्वतःच्याच वैयक्तिक फायद्यासाठी वापरणं किंवा त्याची परत पुनर्विक्री केली जाते. तर अशा ठिकाणी तो मालाची अफरातफर केली जाते. त्यानंतर हिशोबातील खोटेपणा. आता हिशोबातील खोटेपणा किंवा फॉल्सिफिकेशन ऑफ अकाउंट कसं केलं जातं आहे, तर याच्यामध्ये पहिलं काय दिलेलं आहे, हिशेब पुस्तकातील नफा अधिक दाखवला जातो आहे. म्हणजे हिशोबात खोटं काय केलं जातं आहे, तर नफा जास्त दाखवला जातो. नफा जास्त दाखवण्याचं कारण काय असतं, तर त्यांना जे काही नफ्यावर आधारित कमिशन मिळतं, तर ते मिळवण्यासाठी कधी-कधी प्रॉफिट जास्त दाखवतात. बऱ्याच वेळेस अकाउंटंट जे असतात किंवा कंपनीत काम करणाऱ्या लोकांना नफा जास्त झाला तर त्यांना काहीतरी कमिशन त्या ठिकाणी मिळत असतं. म्हणून ते लोकं कमी नफा असला तर जास्त नफा दाखवतात किंवा भागांची विक्री अधिक किमतीला करणे. म्हणजे एखादी कंपनी जर लॉसमध्ये असेल, त्याला तोटा झाला असेल, तर त्या कंपनीचे शेअर्स कोणीच विकत घेणार नाही. मग त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढवण्यासाठी सुद्धा नफा जास्त दाखवला जातो आहे. नंतर भागधारक व सावकारांचा विश्वास संपादन करणं. म्हणजे जे काही आपले क्रेडिटर्स आहेत किंवा शेअर होल्डर्स आहेत, यांचा कॉन्फिडन्स यावा, म्हणजे आपल्या कंपनीवर विश्वास बसावा म्हणून सुद्धा आपण कधी-कधी नफा जास्त दाखवतो. किंवा लाभांश जाहीर करण्यासाठी, बक्षीस भागाचे वाटप करण्यासाठी, बोनस शेअर्स देण्यासाठी सुद्धा हिशोब तर तिथं नफा जास्त दाखवला जातो. किंवा व्यवस्थापनाची कार्यक्षमता लपवण्यासाठी. म्हणजे कधी-कधी मॅनेजमेंट जे असतं कंपनीचं हे अकार्यक्षम असतं, परंतु नफा जास्त दिसला म्हणजे आपल्याला काय वाटतं, अरे वा, मॅनेजमेंट चांगलं काम करतं आहे. तर हे दाखवण्यासाठी सुद्धा प्रॉफिट दाखवला जातो आहे. त्यानंतर वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज सुविधा मिळवण्यासाठी सुद्धा प्रॉफिट जास्त दाखवला जातो आहे. त्यानंतर दुसरी एखादी कंपनी चालू करायची असेल त्याच मॅनेजमेंटच्या अंतर्गत, तर त्या ठिकाणी सुद्धा प्रॉफिट जास्त दाखवला जातो आहे. त्यानंतर सरकारकडून प्रॉफिट मिळवण्यासाठी
सॉरी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी किंवा काही काही वेगवेगळे व्यवसाय परवाने असतात, त्यांना लायसन्स असतात, ते मिळवण्यासाठी सुद्धा प्रॉफिट जास्त दाखवलं जातात. त्यानंतर 2 कंपन्या एकत्र करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. म्हणजे एखादी समोरची कंपनी जर आपली कंपनी प्रॉफिटमध्ये दिसत असेल, तर समोरची कंपनी आपल्याला अमलगमेशनसाठी तयार होते. म्हणजे या ठिकाणी या कारणासाठी इथं नफा दाखवला जातो. आता हिशोबातील पणामध्ये दुसरं सांगितलं आहे कमी नफा दाखवणे. आता कमी नफा याच्यासाठी दाखवला जाता का स्वतःच्या वैयक्तिक हितासाठी अथवा भविष्यकाळात अचानक उद्भवणारी देणगी भागवता यावी म्हणून गुप्त राखीव निधी निर्माण करणं, म्हणजे सिक्रेट रिझर्व्ह. नफा कमी दाखवायचा, म्हणजे जर जास्त नफा झाला असेल त्यातली काही अमाऊंट ही भविष्यातल्या काही उद्भवणाऱ्या अडचणी असतील, कंपनी लॉसमध्ये गेली तर तेव्हा उपयोगी येईल अशा अर्थाने ती तिथे बाजूला काढून ठेवली जाते. किंवा आपले जे काही आहे आपल्या कंपनीचे शेअर्स परत आपण कमी किमतीत घेता यावं म्हणून सुद्धा कंपनी कधी कधी प्रॉफिट कमी दाखवते. कमी प्रॉफिट दाखवल्यामुळे काय होतं, शेअर्स कमी रेटला आपले विकले जातात. त्यानंतर नवीन स्पर्धकांना घालवणे किंवा त्या नवीन स्पर्धक जे आहे, नवीन कॉम्पिटिटर जे आहे, आपले न्यू कॉम्पिटिटरना डिस्करेज करणं. म्हणजे आपण लॉसमध्ये जात असेल तर जो काही नवीन कॉम्पिटिटर येतो त्याला वाटतं अरे ह्या बिझनेसमध्ये तर लॉस दिसतोय आणि त्याचा कॉन्फिडन्स लेवल तिथं लूज होतो. तर हे सुद्धा त्यामागचं कारण आहे. त्यानंतर सरकारी यंत्रणांचं जे काही किंवा गव्हर्नमेंट आहे यांना दिशाभूल करणं, मिसलिडिंग करणं. म्हणजे गव्हर्नमेंटचं कसं असतं, एखादी कंपनी जर एखादा बिझनेस असेल, कंपनी असेल लॉसमध्ये असेल तर गव्हर्नमेंट त्यांना जास्त रेस्ट्रिक्शन करत नाही किंवा त्यांच्यावर कडक नियम लादत नाही, कारण की ती कंपनी उभा राहावी, समाजासाठी त्यांनी काहीतरी चांगलं काम करावं या उद्देशाने त्यांना काही सवलती दिल्या जातात. तर त्या ठिकाणी नफा जर कमी दाखवला तर गव्हर्नमेंटकडून अनेक फायदेसुद्धा या कंपन्या घेतात. त्यानंतर कामगार संघटनेच्या नेत्यांना गप्प ठेवण्यासाठी, म्हणजे जर कंपनी लॉसमध्ये असेल, नफा कमी असेल तर कामगार संघटना ज्या असतात ह्या पगारवाढीची मागणी करत नाही. म्हणजे ह्या कारणाने सुद्धा कधी कधी नफा कमी दाखवला जातो. त्यानंतर वेगवेगळे कर्ज आहे, जसं GST वगैरे जे आहे यातून सुटका मिळण्यासाठी सुद्धा या ठिकाणी नफा कमी दाखवला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी अफरातफरी केली जाते. आता पुढचं जे आपल्याला बघायचं आहे, दुसरं आपलं आजचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे त्याच्यामध्ये अंकेक्षण कार्यक्रम. आता अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे काय, तर कुठल्याही प्रकारचा ऑडिट जर आपल्याला करायचा असेल, अंकेक्षण करायचं असेल तर अंकेक्षकाला पहिल्यांदा ते अंकेक्षण करण्यासाठी पूर्वनियोजन करावं लागतं. मग यामध्ये अंकेक्षण काम सुरू करण्याची तारीख, अंकेक्षण संपण्याची तारीख, त्यानंतर काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव, त्यानंतर त्यांना तपासणी अहवाल दिलेल्या सूचना, त्यांच्या कामाच्या जबाबदाऱ्या, जबाबदार व्यक्ती कोण, हे सर्व याच्यामध्ये प्लॅनिंग केलेलं असतं. आणि याच्यामुळे काय होतं, प्रत्येक ठिकाणी त्या कर्मचाऱ्याने कोणते काम पूर्ण केले त्याच्यासमोर त्याची सही घेतली जाते. ती सही करून त्याची तारीखसुद्धा तिथे लिहिली जाते. त्यामुळे काय होतं, त्या कर्मचाऱ्यांवर ऑटोमॅटिक त्या एक नियंत्रण ठेवलं जातं. म्हणजे अंकेक्षण कार्यक्रमात डिटेल ते केलेलं जातं, पूर्ण प्लॅनिंग केलं जातं. कंपनीचा प्रकार कोणता आहे, म्हणजे हॉस्पिटलचं ऑडिट करता का तुम्ही, एज्युकेशन संस्थेचं ऑडिट करताय का, प्रोडक्शन युनिटचं ऑडिट करताय किंवा सहकारी संस्थेचं ऑडिट करताय, असे वेगवेगळे प्रकार आहेत. हे सर्व ऑडिट तिथं काय केले जातात, ते प्रकार तिथं त्या प्रकारानुसार त्या अंकेक्षणाचा कार्यक्रम केला जातो. अंकेक्षण कार्यक्रम हा प्रत्येक याच्यानुसार वेगवेगळा आहे. म्हणजे बिझनेसच्या प्रकारानुसार तिथं वेगळ्या प्रकारचा अंकेक्षण कार्यक्रम बनवला जातो. आता अंकेक्षण कार्यक्रमाची व्याख्या जर पाहिली आपण तर पहिली आहे प्राध्यापक मेघ, हिशेब तपासणी कार्यक्रम म्हणजे हिशेब तपासणी कार्याची सविस्तर योजना होय. यामध्ये आर्थिक व्यवहारातील प्रत्येक बाबीचे सत्यापन करण्यासाठी उपयोगात आणायच्या पद्धतीचा व त्यासाठी लागणाऱ्या वेळेचा उल्लेख केलेला असतो. बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये ते सर्व प्लॅनिंग आपण जे आत्ता सांगितलं त्याप्रमाणेचे. त्यानंतर प्राध्यापक हेगचं काय म्हणणं आहे, तर ते काय म्हणतात, तर एखाद्या विशिष्ट लेखापरीक्षणामध्ये हिशेब तपासणीसाने व त्याच्या मदतनीसाने नेमके कोणते कार्य करायची याची सविस्तर माहिती देण्याकरिता तयार करण्यात आलेला लेखी योजना म्हणजे लेखापरीक्षण कार्यक्रम होय. बरोबर आहे, म्हणजे हिशेब तपासणी व त्याच्या मदतीनुसार नेमके कोणते कार्य करायचे याची सविस्तर माहिती याच्यामध्ये दिलेली असते, असं प्राध्यापक हेगजांना सांगायचं आहे. आता अंकेक्षण कार्यक्रमामध्ये कोणते घटक येतात, तर याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे अंतर्गत नियंत्रण. जर समजा अंकेक्षण कार्यक्रमामुळे काय होतं आहे, तर जे काही म्हणजे व्यवसाय आहे, जे काही त्यांचे क्लायंट आहेत यांचा व्यवसाय जर अंतर्गत पद्धत वापरली जात असेल तर त्यात पद्धतीने सूक्ष्म परीक्षण ऑडिटरने करावे. अंतर्गत नियंत्रण त्यांचं इंटरनल कंट्रोल असेल तर ऑडिटरला ते सूक्ष्म परीक्षण तिथं करणं गरजेचं आहे. कारण त्यामध्ये ज्या काही चुका त्यांच्या काही आढळणारे किंवा त्यांच्या काही फायदे त्यांनी म्हणजे जे काही केलेले तर याच्यावर पूर्ण पद्धतीवर विश्वास ठेवला पाहिजे. तर इथं इंटरनल कंट्रोलचं ते सुद्धा सांगता येईल. त्यानंतर अंकेक्षण कार्यक्रमामध्ये घटक काय येणार पुढचा, त्या जे क्लायंट आहे त्याच्या ॲक्टिव्हिटी काय आहे, तर हिशोब तपासणी कार्यक्रम तयार करताना त्या क्लायंटचा म्हणजे त्याचा
काय सांगता येईल त्याला आपल्याला, त्याच्या बिझनेसची ॲक्टिव्हिटी काय आहे, त्याचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे, हे आपल्याला तिथे विचारात घेणं गरजेचं आहे. ते विचारात घेऊनच आपल्याला त्याच्या कार्याचा विचार करून आपल्याला तिथे ऑडिट प्रोग्राम करावा लागणार आहे. जसं आता इथं बघा सांगितलेलं आपल्याला बँकेचा करण्यात आलेला ऑडिट प्रोग्राम आणि उत्पादन करणाऱ्या उद्योगासाठी तयार करण्यात आलेलं कार्यक्रम यामध्ये फरक असतो आहे. बरोबर. त्यानंतर केलेला खर्चाचा फायदा. जेव्हा हिशेब तपासणीचा कार्यक्रम तयार केला जातो तेव्हा त्यासाठी होणारा खर्च व त्यापासून मिळणारे फायदे विचारात घेतले जातात. म्हणजे हिशेब तपासणीस कार्यक्रम जो आहे कमीत कमी खर्चामध्ये कार्यक्रम तयार करतो. म्हणजे जो काही तो अंकेक्षण कार्यक्रम करणार आहे तर यामध्ये अंकेक्षण करताना अंकेक्षकाला जास्त दिवस तिथं जायला नको आहे, त्यांचा खर्च कसा कमी होईल हे सुद्धा नियोजन इथं केलं जातं. त्यानंतर कामाच्या मर्यादा. आता हिशेब तपासणी कार्याची व्याप्तीची मर्यादित हिशेब तपासणी कार्यक्रम आखला गेला पाहिजे. म्हणजेच कार्यक्रमात हिशेब तपासणी कार्यक्षेत्र यांचा उल्लेख असावा. येतं लक्षात. म्हणजे लिमिटेशन ऑफ असाइनमेंट म्हणजे कामाच्या व्याप्तीची मर्यादित हिशेब तपासणी कार्यक्रम आखला जातो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे, तर हिशोब तपासणी कार्य करताना व्याप्तीच्या मर्यादेतच हिशोब तपासणी कार्यक्रम आखला गेला पाहिजे. म्हणजे आपण हिशोब तपासणी कार्यक्रम करतोय परंतु तो कार्यक्रम एकदम अवाढव्य व्हायला नको आहे किंवा एकदम शॉर्ट पण व्हायला नको आहे. जे काही आपल्याकडे काम दिलेलं आहे त्याच्या लिमिटेशनमध्येच ते काम झालं पाहिजे. त्यानंतर पुढचं म्हणलेलं आहे पुरावे. हिशेब तपासणी कार्यक्रमामध्ये कार्यपद्धती आणि तंत्र यांचा वापर करून पुरावे गोळा केले जातात. बरोबर आहे. मग जे पुरावे आपल्याला वेगवेगळे पुरावे असतात त्यातून चांगल्या पुराव्याची ऑडिटरला निवड करता आली पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑडिटर काम करणार आहेत अंकेक्षण कार्यक्रमामध्ये आपल्याला जे त्याच्यामध्ये पुरावे आहे सगळेच पुरावे आपल्याला असतात परंतु त्यातले योग्य काय आहेत आपल्याला ते पुरावे म्हणजे आपल्याला बिझनेस ज्या अकाउंटनी हिशोब म्हणजे अकाउंट डिपार्टमेंटने योग्य हिशोब ठेवलेले आहेत किंवा नाही ठेवलेले आहेत हे सर्व आपल्याला तिथे व्यवस्थित ते पुरावे आपल्याला गोळा करता आले पाहिजे. त्यानंतर पुढचं म्हणलं नाही सत्यापन. आता मालमत्ता व देयतांच्या सत्यापनाचा उद्देश सफल होऊ शकेल अशा प्रकारचे हिशेब तपासणी कार्यक्रम असावा. बरोबर आहे. म्हणजे एखादी मालमत्ता आहे तर त्याचं सत्यापन झालं पाहिजे तिथं. म्हणजे ती वस्तू जे आहे व्हेरिफिकेशन झालं पाहिजे असा कार्यक्रम तिथं असला पाहिजे. म्हणजे त्या वस्तू ज्या दाखवलेल्या आहेत त्यांनी जे खर्च दाखवले ते खरे आहेत किंवा नाही हे व्हेरीफाय झालं पाहिजे असा कार्यक्रम तिथं असला म्हणजे अंकेक्षण कार्यक्रम आखला पाहिजे. त्यानंतर चुकांची शक्यता. आता हिशेब तपासणी कार्यक्रम आखताना संभाव्य चुकांच्या शक्यताचा समावेश कार्यक्रमामध्ये केलेला असावा. म्हणजे एखादा बिझनेसचा आपण ऑडिट करायला जातोय तर तिथं काय काय चुका होऊ शकतायत हे अंकेक्षण कार्यक्रमात पूर्वीच जर आपण त्या अंकेक्षकाच्या मदतनीसाला सांगितलं तर तो त्या पद्धतीने काम करेल. त्यानंतर कोऑर्डिनेशन. सर्व कार्यपद्धतीमध्ये एक प्रकारचा समन्वय असावा त्या प्रकारे हिशेब तपासणीचा कार्यक्रम आखला जावा. म्हणजे सेल्सचे आपण अकाउंटिंग करतोय परचेसचे करतोय याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंटचा एक समन्वय असला पाहिजे कोऑर्डिनेशन असला पाहिजे असा तो कार्यक्रम असला पाहिजे. त्यानंतर सहाय्यक मदतनीस म्हटलेलं आहे. आता हिशेब तपासणी कार्यक्रम करण्यासाठी सहाय्यकांची मदत लागते तर त्याचा उल्लेख हिशेब तपासणी कार्यक्रमात केलेला असावा का त्या ठिकाणी कोण आपल्याला सहाय्यक आहे किंवा मदतनीस कोण आहे त्या कोणतं काम कोण करेल कोणाला कोण मदत करेल हे सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये अगोदरच त्याची नोंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर इतर हिशेब तपासणीस म्हटलेलं त्यांनी हिशेब तपासणी कार्यक्रम करत असताना हिशेब तपासणीसाठी अंतर्गत हिशेब तपासणी शाखा हिशेब तपासणीत तज्ज्ञ इतरांचा उल्लेख हिशेब तपासणी कार्यक्रमात केलेला असावा. बरोबर आहे. म्हणजे इंटरनल ऑडिटर असेल त्यांचा किंवा एखादा एक्सपर्ट बोलवलेला असेल यांचं तर त्यांचं काम काय असणार आहे तर हे सुद्धा तिथं त्या कार्यक्रमात डिटेल असणं गरजेचं आहे. आता हिशेब अंकेक्षण कार्यक्रमातील तपशील. तर अंकेक्षण कार्यक्रम आपण बनवताना तर आपल्याला त्याचं तपशील काय घ्यायचं अंकेक्षण कार्यक्रमात तर त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा संस्थेचं नाव उद्देश स्वरूप व कार्याची व्याप्ती काय काय तिथं त्या कार्य काय काय करणार आपण ते सर्व त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर हिशेब तपासणी सुरू करण्याची व संपण्याची तारीख हे 2 नंबरचं आपल्याला त्याच्यात आहे. म्हणजे आपला हिशोब तपासणी कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे. त्यानंतर जमा खर्चाची पद्धत अंतर्गत हिशेब तपासणी व अंतर्गत नियंत्रण यांची परिणामकारकता. तर तिथे इंटरनल ऑडिटिंग होत असेल तर त्यांची जमा खर्चाची पद्धत ही सर्व आपण अभ्यासून त्याच्यावर काय परिणाम आहे त्याचा याचं सुद्धा आपण तिथं कार्यक्रम तयार करताना म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला ते कंटेंट आपण बघणं गरजेचं आहे. त्यानंतर मागील वर्षाची हिशेब आणि हिशेब तपासणीचा अहवाल. अंकेक्षण कार्यक्रम करताना मागील वर्षाचा हिशोब बघून त्याचा अहवाल बघून सुद्धा तिथे ते आपण त्याचा उल्लेख तिथं करायचा आहे. म्हणजे आपल्याला चालू वर्षाचा अहवाल बनवायला त्याची मदत होते. त्यानंतर जी पुस्तके तपासायची असेल त्याबद्दलची रूपरेषा. जे अकाउंटचे वेगळे बुक आपण तिथं तपासणार आहेत अंकेक्षण कार्यक्रमात आपण कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला कोणते बुक तपासणार याचं डिटेल्स तिथं द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कंपनीकडून काय काय अपेक्षित आहे सर्व त्या अंकेक्षण कार्यक्रमात दिलेलं असतं. त्यानंतर तपासणीसाठी नमुना म्हणून घ्यावायचे व्यवहार व त्यांची संख्या. आता काही काही व्यवहार हे अवाढव्य असतात किंवा भरपूर मोठ्या प्रमाणात असतात
नंबर्स ऑफ एंट्री भरपूर असतात, तर सर्वच व्यवहार त्या ठिकाणी तपासले जात नाही. मग तपासणीसाठी नमुना म्हणून आपण सॅम्पल म्हणून काही व्यवहार घेतले जातात, तर त्याला म्हटलेलं आहे तपासणीसाठी नमुना म्हणून घ्यायचे व्यवहार आणि त्यांची संख्या, ते सुद्धा अंकेक्षण कार्यक्रमात नोंद करायची. त्यानंतर ज्या कागदपत्रांची तपासणी करायची आहे त्यांचे स्वरूप, म्हणजे आपल्याला अंकेक्षण करताना कोणते कागदपत्र लागणार आहे तर त्याची यादी आपण सुरुवातीलाच द्यायची. त्यानंतर हिशेब तपासणीत कार्यातील जबाबदार व्यक्तींचे नावे व पदे. ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीचं अंकेक्षण करणार आहे तर त्या कंपनीतले महत्त्वाच्या पदावरची लोक, संचालक मंडळ असेल किंवा त्यांचे मॅनेजर्स असतील, अकाउंट मॅनेजर असतील, फायनान्स मॅनेजर असतील, तर त्यांची पदं आणि नाव, त्यांचे फोन नंबर हे तिथं घेणं आपल्याला गरजेचं असतं. त्यानंतर तारखेने हिशेब तपासणीचा कार्यक्रम किंवा वेळापत्रक, मग याच्यामध्ये नियमित हिशेब तपासणी, त्याचे पुरावे तपासणी, छाननी, व्यवहाराचे परीक्षण, आर्थिक पत्रकांचे परीक्षण, मागील वर्षाची आकडेवारी, चालू वर्षाची आकडेवारी, विविध प्रमाणकांची तुलना, सभेच्या इतिवृत्तांची तपासणी, अहवाल तयार करणे, हे यामध्ये पूर्ण तपशील दिलेला असतो. त्याप्रमाणे आपण अंकेक्षण कार्यक्रमातला तपशील आपण बघू शकतोय. आता अंकेक्षण कार्यक्रमातल्या आवश्यक बाबी काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, अंकेक्षण कार्यक्रम हा लेखी स्वरूपात असावा. कारण की तोंडी जर असेल तर कोणत्या व्यक्तीची जबाबदारी तिथं फिक्स होणार नाही किंवा कोणताही व्यक्ती पलटून जाईल का मला असं सांगितलंच नव्हतं. त्यामुळे अंकेक्षण कार्यक्रम हा लेखी असावा. त्यानंतर जे काम करायचे असेल त्याची सविस्तर माहिती या कार्यक्रमात दिलेली असावी, म्हणजे ती माहिती दिलेली सविस्तर दिलेली असावी, किंवा शॉर्टकट किंवा द्विअर्थी दिलेली नको आहे किंवा कन्फ्युजन करणारी नको आहे. त्यानंतर हिशेब तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कामाची योग्य प्रकारे वाटणी केली गेली असली पाहिजे. म्हणजे योग्य प्रकारे वाटणी म्हणजे ज्या व्यक्तीच्या त्याच्या आवडीनुसार काम त्याला भेटलेलं पाहिजे, त्याच्यावर जास्त दबाव पण यायला नको आहे, जास्त कामाचा लोड पण यायला नको आहे, हे सुद्धा इथं अंकेक्षण कार्यक्रम करताना आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अंकेक्षण कार्यक्रमाद्वारे प्रत्येक कनिष्ठ ऑडिटरच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या असाव्यात. जो मेन ऑडिटर असतो त्यांनी त्याच्या हाताखाली जे त्याचे अपॉइंट केलेले असतात, ज्याचे ते काही आपण म्हणतो त्याला असिस्टंट असतील किंवा ऑडिट स्टाफ असेल, तर त्यांच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी निश्चित केलेल्या असतात अंकेक्षण कार्यक्रमामध्ये. त्यानंतर हा कार्यक्रम कालबद्ध असावा, म्हणजे टाईम लिमिटेड किंवा टाईम बाउंड प्रोग्राम असावा. उगाच एखाद्याला दिलं म्हणून दिलं नाही, तर त्या व्यक्तीला दिलं पाहिजे की तुम्ही सेलचे सर्व हिशोब 10 दिवसात चेक केले पाहिजे किंवा 1 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत चेक केलं पाहिजे, असं दिलेलं असलं पाहिजे. त्यामुळे तारखासहित आणि दिवसासहित देणं गरजेचं असतं. त्यानंतर या कार्यक्रमात परिस्थितीनुसार बदल करता आला पाहिजे, म्हणजे इट शुड बी फ्लेक्झिबल असलं पाहिजे. कारण की अंकेक्षण कार्यक्रम फ्लेक्झिबल असेल तर त्याच्यामध्ये कधी काही उद्भवू शकतं आहे, एखादा रजेवर जाऊ शकतो आहे ऑडिट करणारा कर्मचारी, तर त्यामध्ये बदल करता आला पाहिजे. आणि शेवटचं आहे अंकेक्षण कार्यक्रम हा समजण्यास सोपा असावा. इट शुड बी सिम्पल टू अंडरस्टँड. म्हणजे हा अंकेक्षण कार्यक्रम समजण्यास सोपा असला म्हणजे काय होतं आहे, तर कोणतं काम कोणाला करायचं हे या ठिकाणी त्यांना समजतं आहे. आता अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे काय होतात, तर कनिष्ठ ऑडिटरला सूचना देता येते. म्हणजे जे काही ऑडिटर आहेत त्याच्या हाताखाली जे काही दुसरे कनिष्ठ ऑडिटर आहेत, तर त्यांना काय काम द्यायचं ही सूचना त्या कार्यक्रमा थ्रू दिली जाते. त्यानंतर मदतनीसाची निवड करता येते, म्हणजे अंकेक्षण कार्यक्रमासाठी कोणतं काम आपण करणार आहे हे आपल्याला अगोदरच माहीत असतं आणि त्यासाठी कोण ऑडिटर पाहिजे किंवा कोणता व्यक्ती आपल्याला मदतनीस म्हणून असतो हे इथं आपल्याला निवडता येत आहे. त्यानंतर अंकेक्षण कार्यक्रमात आपल्याला फायदा काय होतो, तर कार्याचा आढावा घेता येतो आहे. म्हणजे आपण किती काम केलेलं आहे, किती काम पूर्ण झालेलं आहे आजच्या तारखेपर्यंत, तिथं तो आढावा आपल्याला इथं घेता येतो आहे. त्यानंतर कार्यक्रम पद्धतशीर राबवता येतो. पुढचा फायदा जर पाहिलं तर म्हणजे आपण जेव्हा अंकेक्षण कार्यक्रम बनवलेला आहे तर ते योग्य प्रमाणे तो पुढे चाललेला आहे का नाही, योग्य प्रकारे चालला का नाही, म्हणजे आपण वेळेत काम पूर्ण करतोय का नाही, हे इथं आपल्याला बघता येतं आहे. त्यानंतर प्रभावी नियंत्रण, म्हणजे अंकेक्षण कार्यक्रमावर कोणी काम करावं, काय करावं, त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित असतात. त्यामुळे चांगल्या प्रकारचं काम, प्रभावी नियंत्रण तिथं ज्या कर्मचाऱ्यांवर असतं. त्यानंतर मदतनीसांना मार्गदर्शन, म्हणजे अंकेक्षण कार्यक्रमामुळे काय होतं आहे, जे काही ऑडिटरचे मदतनीस असतात, तर आपलं एक काम पूर्ण झाल्यावर पुढचं काम आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या पद्धतीने करायचं आहे, कोणती मेथड वापरायची, हे सर्व त्यांना तिथं मार्गदर्शन मिळतं. त्यानंतर पुरावा म्हणून अंकेक्षण कार्यक्रम जे आहे हे पुरावा म्हणून सुद्धा वापर होतो. समजा कधी अंकेक्षण करताना त्याच कंपनीतले विरोधक जे असतात ते असं म्हणू शकतात का ऑडिटर वेळेत काम पूर्ण करत नाही आहे, वेळेत ऑडिट पूर्ण करत नाही आहे, असे जर कोणी आरोप लावले तर त्यावेळेस पुरावा म्हणून सुद्धा आपल्याला अंकेक्षण कार्यक्रम दाखवता येतो का बघा आम्ही अंकेक्षण कार्यक्रमाप्रमाणे आम्ही व्यवस्थित आणि वेळेत कामकाज पूर्ण करतो आहे. त्यानंतर कार्यात एकसंघपणा, म्हणजे आपण कोणतं कार्य करतो आहे त्याचा एकसंघपणा असतो. उगाच कोणीतरी एक वेगळं काम करतं आहे, एक वेगळं काम करतं असं होत नाही. जे अंकेक्षण कार्यक्रमाप्रमाणे एक संघ कार्यक्रम तिथं होत असतं. त्यानंतर जास्त पक्षकार, म्हणजे अंकेक्षण कार्यक्रमामुळे काय होतं तिथं जास्त पक्षकार
म्हणजे राहत नाही. आपण काय म्हणता येईल तिथं का अंकेक्षण कार्यक्रमामुळे आपण एक नियोजित काम ठरवलेलं असतं. त्यामध्ये उगाच म्हणजे जास्त व्यक्तींची वाढ होत नाही. म्हणजे ठराविक जे काम आपल्याला जे नेमून दिलेलं आहे, तेच व्यक्ती तिथं काम करतायत. त्यानंतर कार्यक्षमता वाढते. अंकेक्षण कार्यक्रमामुळे आपल्याला पटकन माहीत होतं की कोणतं काम आपल्याला करायचं आहे, पुढे काय काम करायचं आहे. त्यामुळे आपण पूर्वतयारी करतो आणि कार्यक्षमता आपली वाढते. त्यानंतर अंकेक्षण कार्यक्रम तयार करताना सुद्धा आपल्याला अंकेक्षण अहवालाचा उपयोग होतो. त्यानंतर कार्यपरीक्षण म्हणलेलं आहे. जबाबदारी निश्चित करता येते. कोणतं काम कोणी करायचं हे कार्यक्रमात अगोदरच ठरवलं जातं. त्यामुळे तिथे ते काम वेळेत पूर्ण नाही झालं किंवा काही चूक झाली तर त्याला जबाबदार कोण असतं? तर अंकेक्षण कार्यक्रमात ठरवून दिलेला जे काही व्यक्ती असेल तो त्या ठिकाणी जबाबदार असतो. आता अंकेक्षण कार्यक्रमाचे तोटे. तर तोटे किंवा त्याला आपण डिसॲडव्हांटेजेस आपण म्हणू शकतो. डिसॲडव्हांटेजेस ऑफ ऑडिट प्रोग्राम. त्याच्यामध्ये यांत्रिकपणा येतोय. यांत्रिकपणा म्हणजे काय? तर तेच काम करावं लागतं किंवा जे आपल्याला जो काही ऑडिटर आहे त्याच्याकडे काही वेगळी कला असेल किंवा वेगळी एक पद्धत असेल काम करण्याची, पण त्याला त्या अंकेक्षण कार्यक्रमाप्रमाणेच काम करावं लागतं. त्यामुळे त्याच्यात यांत्रिकपणा येतो. त्यामुळे कधी-कधी त्याला ते काम करणं आवडत नाही. तेच काम किंवा रटाळ काम. काय होतं, अंकेक्षण कार्यक्रमाप्रमाणे काम जर करायचं म्हटलं तर तेवढ्या वेळेत काम करावंच लागतं. मग ते काम काहीतरी कंटाळा येतो त्या व्यक्तीला. त्यामुळे तो कंटाळून जातो त्या पद्धतीने काम करणं. तर ते सुद्धा इथं तोटा होतोय. कामाची चीज होत नाही. म्हणजे अंकेक्षण कार्यक्रम ठरवून दिलेला असतो. त्याप्रमाणे जर काम नाही झालं, तर मग त्या कामाचं काहीच चीज होत नाही. ते आपण म्हणतो ना, एका प्रकारे ते चुकीचं होऊन जातं आहे. त्यानंतर उणिवा. अंकेक्षण कार्यक्रम जो आहे, यामध्ये जर काही उणिवा जर राहिल्या, तर ते पुढं ऑडिटची सर्व पद्धत चुकीची होऊन जाते. त्यानंतर अपूर्णता म्हटलं नाही. जर अंकेक्षण कार्यक्रम करताना तो जर पूर्ण नसेल, अपूर्णच असेल, तर त्या ठिकाणी तो अंकेक्षण चुकीच्या पद्धतीने होणार आहे आणि त्यातून रिझल्ट आहे ते येणार आहे चुकीचे येणार आहे. त्यानंतर कामचुकारपणा आसरा. कधी-कधी काय होतं, अंकेक्षण कार्यक्रमामध्ये चुकून जर तो चुकीच्या पद्धतीने बनवला गेलेला असेल, तर किंवा काय म्हणता येईल आपल्याला त्याला कमी वेळ जर दाखवण्यात गेला असेल, तर तो व्यक्ती तेवढ्याच वेळात ते काम पूर्ण करतो आणि मोकळा होतो. म्हणजे जितका वेळ का द्यायला पाहिजे तेवढा देत नाही. तो कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे काम करत असतो. तर हा सुद्धा एकदा कामचुकारपणाचा आसरा मिळाला जातो कार्यक्रम अंकेक्षण कार्यक्रमामुळे. त्यानंतर सर्व व्यवसायांना उपयुक्त नाही. अंकेक्षण कार्यक्रम बनवणं हा खर्चिक आहे आणि सर्वच उद्योगांना तो उपयुक्त नाही. कारण की काही छोटे-छोटे उद्योग यांना अंकेक्षण कार्यक्रमाचा उपयोग होत नाही. आणि अपूर्ण पुरावे. समजा अंकेक्षण कार्यक्रम बनवलेला आहे, परंतु यांच्याकडे त्या कार्यक्रमाप्रमाणे जर आपण ऑडिट करतोय, परंतु पुरावेच जर नसेल त्यांच्याकडून सादर करण्यात येणारे, ते वेळेत जर नाही सादर झाले आणि अपूर्णच पुरावे जर सादर केले, तर अंकेक्षण कार्यक्रमाप्रमाणे अंकेक्षण पुढे जात राहील आणि यांचे पुरावे आपल्याला भेटणार नाही वेळेत. त्यामुळे काय होणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा अंकेक्षण कार्यक्रमाचा आपल्याला तोटा होणार आहे. आता पुढचं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे आता आपण बघितलं, अंकेक्षण कार्यक्रम पण झाला. आता आपला शेवटचा जो पॉईंट आहे आजचा, अंकेक्षण नोंदवही. आता अंकेक्षण नोंदवही म्हणजे काय? तर अंकेक्षण करताना काय होतं आहे, सपोज एखादं अंकेक्षण करताना त्याला काही चुका सापडत आहेत. एखादं बिल सापडत नाही आहे, एखादा पुरावा सापडत नाही आहे, एखादा खर्चात खाडाखोडा असेल त्याच्याबद्दलचं त्याला क्लॅरिफिकेशन होत नाही आहे. तर अशा वेळेस अंकेक्षण त्याचं काम थांबवत नाही. मग ती काय चुका त्याला सापडल्या ना, तो त्या एका नोटबुकमध्ये लिहून घेतो. म्हणजे ही चूक आहे, ह्या तारखेचं बिल XYZ नंबरचं बिल आपलं चेक करायचं राहून गेलेलं आहे. म्हणजे जे काही त्याचं काम राहिलेलं आहे, तर त्या ऑडिट नोटबुकमध्ये तो लिहित असतो. मग ही ऑडिट नोटबुक तो काय करतो, मग सगळं ऑडिट झाल्यानंतर शेवटी ते चेक करत असतो. त्या ऑडिट बुकमध्ये काय थोडक्यात त्या नोंदी ज्या आहेत त्याच्या ऑडिट करताना ज्या काही त्याला चुका वगैरे सापडलेल्या आहे किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी सापडलेल्या आहेत, त्याला फायनल अंकेक्षण अहवाल तयार करताना ज्या गोष्टी उपयोगी पडणार आहे, त्याचेसुद्धा मुद्दे त्या ठिकाणी लिहिलेले असतात. तर अंकेक्षण वहीमध्ये साधारणतः काय माहिती असते, तर संस्थेच्या व्यवसायासंबंधीची माहिती. कारण कोणतंही ऑडिट करण्यापूर्वी त्या संस्थेबद्दल सगळं माहिती त्या ऑडिटरला असणं गरजेचे आहे. त्यानंतर व्यवसायाची तांत्रिक माहिती, टेक्निकल इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे. कारण की प्रोडक्शन युनिटची माहिती वेगळी असते, केमिकल कंपनीची माहिती वेगळी असते, हॉस्पिटलची वेगळी माहिती असते, एज्युकेशन संस्थेची वेगळी माहिती असते. तर त्याच्या ज्या टेक्निकल गोष्टी ह्या त्या अंकेक्षण नोंदवहीमध्ये लिहिलेल्या असतात. त्यानंतर त्या कंपनीचे घटनापत्रक, नियमावली, त्यांच्या भागीदारी करार, इतिवृत्त, कंपनीत म्हणजे कोणते त्यांचे नियम ठरलेले, रूल्स रेग्युलेशन काय, हे सगळं त्या कंपनीचे त्या ऑडिट करताना माहिती असली पाहिजे. खर्चाच्या परवानगी किती दिलेल्या आहे, किती खर्च मंजुरीचा अधिकारचा अकाउंटंटला आहे, या सगळ्या गोष्टी तिथं उल्लेख केलेला असतो. त्यानंतर जबाबदार अधिकाऱ्यांचे नावे, मुद्दे त्या वहीमध्ये लिहून घेतलेले असतात. त्यानंतर डेप्रिसिएशन असेल, त्यांचं डेटर्स असतील, कमिशन असेल, कमिशनचे दर ठरवणारे त्यांचे अधिकारी असेल, त्यांचे काही ठराव केलेले असतील, ते त्या ठिकाणी त्या नोंदवहीत असतात. त्यानंतर जमा खर्चाच्या पद्धतीचे अंतर्गत नियंत्रण पद्धती, इंटरनल कंट्रोल कसं केलं जातं, जमा खर्च त्यांचे कसे केले जातात याची माहिती तिथे असते. त्यानंतर अंतर्गत तपासणीची पद्धती,
त्यात काही सुधारणा सुचवायचे काय हे त्यामध्ये दिलेलं असतं. म्हणजे त्यांचं इंटरनल चेकिंग काय पद्धत आहे त्याची वहीत त्या नोंदवहीत उल्लेख केलेला असतो. त्यानंतर प्रमंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या धोरणांची माहिती, म्हणजे त्यांचे जे काही आर्थिक व्यवहार याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते याची सर्व त्या अंकेक्षण नोंदवहीमध्ये नोंद केलेली जाते. म्हणजे त्या डायरीमध्ये तो त्याच्या सर्व काही आपण म्हणतो ना त्या नोंदी ठेवत असतो. म्हणजे त्याला ते ऑडिट करताना उपयोगी पडत असतात. आता अंकेक्षण नोंदवहीची महत्त्वाची माहिती काय काय असते, तर काही चुका व अफरातफर झालेल्या आहे का तो त्याच्यामध्ये मग नोंद करून ठेवतो अंकेक्षण नोंदवही त्याच्या ऑडिट नोटबुकमध्ये. किंवा एखादी गहाळ पावती, दस्तऐवज, कागदपत्र, समजा जमिनीचे कागदपत्र हे दाखवू शकलेले नाही आहे, काही बिल त्यांचे हरवलेले आहे किंवा त्या सादर करू शकलेले नाही आहे. त्यानंतर हिशेब तपासणीचा कार्यक्रम, म्हणजे अंकेक्षण नोंदवहीमध्ये कोणता हिशेब तपासणीच्या कार्यक्रमाप्रमाणे कोणत्या दिवशी कोणतं काम करायचं त्याचं पूर्ण नोंद तिथं असते. त्यानंतर कोणत्या गोष्टीवर चर्चा करायची आहे, समजा एखाद्या ऑडिट करताना काही शंका आली असेल तर त्याची कंपनीच्या त्या ऑडिटरशी म्हणा सॉरी कंपनीच्या अकाउंटंटशी म्हणा मॅनेजरशी काय चर्चा करायची ते मुद्दे तिथं त्या अंकेक्षण नोंदवहीत नोंदवले जातात. त्यानंतर हिशेब तपासणीच्या अहवालात समाविष्ट करायचे मुद्दे, म्हणजे हिशोब तपासणीचा जो काही अहवाल लिहिला जातो त्यामध्ये मग जर निगेटिव्ह दिला तर निगेटिव्ह मुद्दे, जर त्या कंपनीत चांगलं काम असेल तर त्याचाही उल्लेख तिथं केला जातो, तर ते सुद्धा तिथं समाविष्ट केले जातात. त्यानंतर पुढील संदर्भासाठी माहिती व आकडेवारी, कधी कधी दरवर्षी पुढच्या वर्षी त्या कंपनीचं ऑडिट करायचं असतं तर त्या संदर्भात जी आकडेवारी असते ते तिथं लिहून ठेवली जाते पुढच्या संदर्भासाठी. त्यानंतर आक्षेपांवरील स्पष्टीकरणे, जे काही आक्षेप त्यांनी घेतलेले असतील ऑडिट करताना आणि मग त्याच्यावर त्या कंपनीच्या लोकांनी जे स्पष्टीकरण दिले त्याचीसुद्धा नोंद त्या नोंदवहीत केली जाते. त्यानंतर हिशेब तपासणी सुरू केल्याची व पूर्ण केल्याची तारीख, हिशेब तपासणीची कामाची प्रगती, म्हणजे कोणत्या दिवशी किती काम पूर्ण झालं हे सर्व तिथं काय केलं जातं त्या अंकेक्षण नोंदवहीत नोंद केली जाते. आणि शेवटचं महत्त्वाच्या खात्यांच्या बाक्या, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा वेगवेगळ्या कंपनीचे कॅश बुक असेल, सेल्स परचेस, प्रॉफिट लॉस याच्या नोंदी तिथे ठेवल्या जातात. जे काही त्यांचे बॅलन्सेस असतात त्यांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. तर अंकेक्षण नोंद वहीमध्ये या प्रकारच्या असतात. आता अंकेक्षण नोंदवहीचा फायदा काय किंवा त्याचं महत्त्व काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिट नोटबुक, तर त्याचं आहे पहिल्यांदा हिशेब तपासणी नोंदवहीमुळे परिपूर्ण व अचूक हिशेब तपासणी करण्यात येते. कारण की काही मुद्दे राहिले का काय हे त्या सर्व त्याच्यात नोंद केलेली असते, त्यामुळे कुठलाही मुद्दा राहण्याचा तिथे जागाच उरत नाही. त्यानंतर सर्व मुद्द्यांची हिशेब तपासणी अहवालात समावेश केलेला आहे, कुठलीही माहिती वगळण्यात आलेली नाही किंवा घेण्याची राहून गेली नाही हे तिथं त्याला खात्री पटते. कधी कधी अंकेक्षण नोंदवहीत त्यांनी किती काम केलेलं आहे याची नोंद केलेली असते, त्यामुळं तो जर कधी रजेवर गेला तर अंकेक्षण नोंदवहीवरून लगेच पुढचं काम दुसऱ्या दिवशी काय काम करायचं किंवा आजच्या तारखेपर्यंत काय काम झालेलं होतं कालच्या तारखेपर्यंत आणि आपण कुठं सुरू करायचं हे त्याच्या जागेवर आलेला कर्मचाऱ्याला लगेच समजतं. त्यानंतर हिशेब नोंदवही न्यायालयात सुद्धा पुरावा म्हणून सादर केला जाऊ शकतो आहे, म्हणजे त्याच्यावर जर ऑडिटरवर जर कधी निष्काळजीपणाचा जर आरोप केला गेला तर तो दाखवू शकतो आहे का मी हिशोब नोंदवहीमध्ये किंवा त्याची ऑडिट नोटबुक जी आहे अंकेक्षण नोंदवही जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक तारखेवाईज त्या त्या रोज दिवसाला काय काम केलं याचा पूर्ण पुरावा त्या ठिकाणी असतो. तसंच हिशेब तपासणी केलेल्या कामाचा जसा पुरावा तसा कारकुनाची कार्यक्षमता मोजण्याचा मापदंडही आहे, म्हणजे तो त्याचं काम मोजण्याचा सुद्धा मापदंड आहे. त्यानंतर पुढील हिशेब तपासणीचा आधार म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे अंकेक्षण नोंदवही जी आहे तर समजा तो पुढच्या वर्षी मागच्या वर्षीच्या ज्या काही कन्सेप्ट आहे त्याच्या किंवा त्या कंपनीत काय चुका सापडल्या, काय त्या कंपनीने हिशोब चुकीचे लिहिले होते, काय त्या कंपनीमध्ये चांगल्या गोष्टी आहे, या सर्व करताना पुढच्या वर्षी त्याला त्याचा उपयोग होतो. त्यानंतर दैनंदिन नोंदी कारकुनाला यात कराव्या लागतात, त्यामुळे हिशेब तपासणी करणाऱ्या कारकुनाला नियमित काम करावे लागते आणि त्याची कार्यक्षमता वाढते. म्हणजे हिशेब तपासणी करणारा जो आहे ऑडिटर जो आहे त्याच्या प्रत्येक दैनंदिन त्याने आज काय काम केलं, काय नाही केलं, काय खर्च शोधून काढल्या, काय चुका प्रत्येक तिथं नोंद करायची असते. त्यामुळे तो काय करतो मग चांगल्या पद्धतीने काम करतो, कारण की नोंदवहीमध्ये त्याला लिहायचं असतं का आजच्या तारखेला आपण हे काम केलं आहे, त्यामुळे त्याची कार्यक्षमतासुद्धा त्या ठिकाणी वाढून जाते. तर अशा प्रकारे आज आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. याच्यावरून आपल्याला काय असाइनमेंट किंवा आपण ज्याला म्हणतो आपण काय प्रश्नांचा अभ्यास करू शकतो आहे, तर चुकांचे विविध प्रकार सांगा आपण त्याला म्हणतो आपण, बरोबर आहे. म्हणजे चुकांचे विविध प्रकार आपल्याला त्याच्यावर लिहिता येतील. त्यानंतर अफरातफरीचे विविध प्रकार स्पष्ट करा आपण त्या ठिकाणी म्हणतो आहे, म्हणजे अफरातफरीचे प्रकार आपल्याला सांगता येईल आपण जे बघितलेले आहे. त्यानंतर अंकेक्षण कार्यक्रमाच्या आवश्यक बाबी, अंकेक्षण कार्यक्रमात काय काय आवश्यक आहे ते सांगायचं आहे तिथे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर अंकेक्षण नोंदवही स्पष्ट करा, म्हणजे अंकेक्षण नोंदवहीमध्ये कशासाठी केली जाते, त्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो, त्याची आवश्यकता काय आहे, इम्पॉर्टन्स काय हे या ठिकाणी आपण त्यामध्ये आपल्याला लिहिता येईल किंवा सांगता येईल. तर आता आजच्या याच्यामध्ये आपण काय बघितलं, चुकांचे प्रकार बघितले. चुका या कशा केल्या जातात तर ह्या जाणून बुजून
केल्या जात नाही, त्यात नकळत होतात. एरर ऑफ प्रिन्सिपल आपण बघितलेलं आहे, तात्विक चुका असतात किंवा क्लरिकल त्याला आपण म्हटलेलं आहे, नकळत होणाऱ्या चुका असतात. त्यानंतर अफरातफर पाहिलेली आहे आपण, पैशाची अफरातफर, मालाची अफरातफर. त्यामध्ये अफरातफर म्हणजे काय, तर चुका या नकळत होतात, अफरातफर या जाणून बुजून केल्या जातात. बरोबर आहे, काही ते भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने. त्यानंतर अंकेक्षण कार्यक्रम आपण पाहिलेला आहे. अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे अंकेक्षणाची सुरुवात करताना तो कधीपासून सुरुवात करायचा, कधीपर्यंत ते संपला पाहिजे, याची तिथं पूर्ण कार्यक्रम आखला जातो, जेणेकरून वेळेत तो आपलं अंकेक्षण पूर्ण झालं पाहिजे. त्यानंतर अंकेक्षण नोंदवही एक आपण याचाही अभ्यास आज केलेला आहे. अंकेक्षण करताना त्या ज्या काही चुका सापडतील किंवा काही नोंदी करायच्या असतात किंवा त्या भविष्यातल्या याच्यासाठी आपल्याला पुरावा म्हणून त्या उपयोगी पडतात त्या नोंदी, तर त्या नोटबुकमध्ये लिहिल्या जातात. तर अंकेक्षण करताना त्या काढलेल्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदवहीत लिहिल्या जातात, म्हणून त्याला अंकेक्षण नोंदवही किंवा ऑडिट नोटबुक आपण त्याला म्हणतो आहे. तर या ठिकाणी आज आपण याचा अभ्यास केलेला आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, तर अंकेक्षण करताना तपासणी म्हणजे काय, त्यानंतर प्रमाणन म्हणजे काय आणि अंकेक्षण अहवाल कसा तयार करायचा किंवा त्याचं महत्त्व काय, अंकेक्षण अहवालात काय काय येतं आहे. तर चेकिंग, वाउचिंग आणि ऑडिट रिपोर्ट हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.